मस्त जेवण्यासाठी, ते म्हणजे बिर्याणी खाण्यासाठी. मस्त हा बिर्याणी घेतली तर मस्त मागे जाऊन खातो मस्त एकदम पोट भरून. आता जर हा व्हिडिओ मम्मीने बघितला तर मला नुसती बोंब मारेल, कारण घरी तर मी जेवायला जात नाही आणि बाहेर बिर्याणी खायला पाहिजे मला. चला मग पटकन जेवून घेतो, कारण दुसरा एक भाड आहे मला. आता इथे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे, तर 10-12 फॉलोअर्स रोजच्या रोज कमी होतात. मग कशाला फॉलो करतात मला काय समजत. ज्यांनी मला अजून परत फॉलो करून ठेवले त्यांना मनापासून परत एकदा धन्यवाद. हा बघा आमच्या गिरीश ते डोंगरी परत रस्ता बघा किती भारी, एकदम आजूबाजूला मस्त झाड आहेत गोल. आता इथून थोडं आपल्याला सामान घेऊन जायचं होतं नालासोपारा. मग लगेच आपली रिक्षा काढली, निघालो नालासोपारा जाण्यासाठी. इथे मी एवरसान गेटला पोहोचलो आणि जोरदार पाऊस लागला. नालासोपारा ईस्टला गेलो आणि जे सामान होतं ते खाली करून डायरेक्ट आलो आपल्या वसई वेस्टला अग्रवाल मध्ये. इथून थोडं सामान घेऊन त्यानंतर मग जायचं आपल्या स्टेशन. नंतर मग भावना इकडे आलो आपल्या अंबाडी रोडला सिग्नल जवळ, कारण इथून आपल्याला दुसरा एक भाडा होता त्यासाठी. आज पूर्ण दिवसातून लाईनीमध्ये फक्त एकदा दोनदा गेला असेल बस, नाही तर पूर्ण भाडीच मारतोय आज पूर्ण दिवस. नंतर आपल्या आश्रम मध्ये आलो, सर्व सामान घेऊन. आणि ताई बोलले की थांब 2 मिनिटं चाय बनवते. मग आपल्याला चाय पिऊन जातो आता मस्त स्टेशनला. ताईने आता मस्त चाय बनवून दिला, आता मस्त पितो ना डायरेक्ट स्टेशनला जातो आपल्या लाईनी. स्टेशनला येऊन रिक्षा आपली लाईनीमध्ये लावली होती. तेवढ्यात आपली मम्मी पण आली. मम्मी गेली होती डॉक्टर. भावना मम्मी गेली होती